आंबे आपण शेंड्यातून जाऊन तोडले आहे। या आंब्याच्या हे पाहू शकता तुम्ही, या आंब्याच्या शेंड्यात जाऊन आपण खाली आलेलो आहोत आता सध्या। हे पहा किती मोठ्या कोई। तर आता आपल्याला जायचं आहे पाणी प्यायला, पाणी पिऊन आपल्याला घरी जायचं आहे। आता मस्त कैरी संग जेवण गिवण करू। जेवण राहिलं आपलं अजून आपल्यासारखी लाईफ कोणाची नाही, कारण आपण प्रत्येक माणूस आहे, एक वेगळी पर्सनॅलिटी असते, ज्याच्या परीने काम असतात। तर चला आता काय करू, आपण हे झाडावरून उतरलो आपण शेंड्यातून उतरता आपल्याला जास्त थकवा आला। तर चला पाणी पिऊया। तर चला आपल्याला जायचं आहे आपल्या ओपन वेल पुढे। तर चला कोई घी नंतर जमा करू। एक कोई जमा करणं आहे आपल्याला, ती शेंड्यातली आपण काढली होती, ती कुठं पडली आता ती पाहू, शोधू कुठे मी आहे तुला। ते गाणं नाही म्हणायचं आपल्याला इथं, पण ते कसं आहे मला ते वाक्यप्रचारामध्ये येऊन जाते। तर पाहूया, पण ती कोई सापडून नाही राहिली मित्रांनो। म्या वरून टाकली शेंड्याच्या खालून, कुठे ती नकली कोई, हीच एक काय, ही नाही नेमकीच तर टाकली ती। पडली कुठं पडली कोई तुम्ही म्हणत असाल काय एका कोईसाठी हिंदू राहायला राहुल भाऊ तू। अहो मित्रांनो, ती कोई एकदम पिकेल होती, शाकोची कोई होती ती। ही नाही ती कोई, ही चपट आहे, ही जुळेल आंब्याची ती। पण आता ही कुठे गेली आता, बरं जाऊ दे, आता पुढच्या वेळेस आलो ना ती कोई आपण संघानू आपल्या यावेळेसचं चला जाऊ द्या। व्हिडिओमध्ये कसं टाईम बरबाद केल्यापेक्षा आपण इकडं वळूया। तर चला आपल्याला वळायचं आहे आपल्या शेतात, आपल्या ओपन वेलवाल्या शेतात काय राहिलं आहे बघूया म्हणजे पाहायचं म्हणजे आपला व्हिडिओ कसा एकदम जनरल रिजनल लँग्वेजमध्ये असतो, म्हणजे आपल्या जी विलेजर लँग्वेज आहे त्याच्यामध्ये असतो। आणि पाहता दृश्य आपण हे शेतात आहो। तर हे आपलं बरंचसं काम राहिलेलं आहे। याला काय म्हणतात, हे असं लई काटे लागतात त्याला। तर या काटे लागल्यानंतर आपण हे काढणं आहे आणि थोडं गांजर गवत बी काढायचं राहिलं आहे। हे दगडं टाकणं आहे, सुड्या फोड्याचे, इथं सुड्या असल्यामुळे दगडं आले असावेत। हे कसं उन्हाळा नागरटीच्या आधी आपल्याला आता एकदम पलटी फाळ टाकणं, याच्यात नरम भुसभुशीत जमीन लागते चालता। तर काय हे आता आपलं जे पोलचं काम आहे ते आता 1-2 तारखेला होणार आहे पुढच्या महिन्यात, म्हणजे मे महिन्यात 5वा महिना। तर हे फुलं आलेली आहे, फुलं नाही पानं आलेली आहे आपल्या बेड्याच्या झाडाला, आणि थंड आणि गर्द सावली आहे। तर आता आपल्याला काय करायचं, हे आंबे ठेवून देऊ तिथं, आणि ते आंबे ठेवल्यानंतर आपण सगळ्यात पहिले चाबी घेऊ आणि ती पेटी खोलू। पेटी खोलल्यानंतर याच्यात 2-3 डबे काढू पाणी प्यायसाठी, कारण नरडा कोरडा झाला आपला। आणि सगळ्यात पहिलं आपल्या विहिरीत भरपूर पाणी। आता इथं ठेवले आंबे, हे आंबे ठेवल्यानंतर पडतो काय दगड सटकला, जीवन लयच कठीण काम आहे माणसाचं। आता मी चाबी काढतो, चाबी काही सापडून नाही राहिली, हाय खिशात, मागच्या खिशात आहे। तर ही खोलली। हे तुम्ही म्हणत असाल राहुल भाऊ तुम्ही हे पाणी जार काऊन आत ठेवता। अहो लय कटाळा आला, 3-4 वेळेस तर मी जार नुसते बदलून काढले, 3-4 वेळेस नाही 10 वेळेस तर नुसते जार आणले मी वावरात। या जारसाठी मी हे तेल घेतो की आपल्याला पाण्याची सुविधा भेटली पाहिजे, त्यासाठी हे किती घेतले असेल मी, आता लोक 10-12 डबे झाले ना त्यामुळं। आणि आता विहिरीत पाणी पाहू आपण, 1x 2x हे 4x हे असं पाणी आपल्या विहिरीला सध्या। हे काय झाडे गवत येतं, तर हे पोले आपले आणि हे बी पोले डीपीचे। तर चला आता पाणी काढू। पाणी काढायचं सगळ्यात सोपा मंत्र, एक काढून टाका आणि त्या सोडून आता हळूहळू जाते का नाही। आज माईक बी नाही आणला आपण, बिना माईकचे जर व्हॉइस ओव्हर करत आहे आपण, तर आता व्हिडिओमध्ये क्वालिटी कशी येते मला माहीत नाही, याच्याबद्दल काही कल्पना नाही आपल्याला। तर सोटली आपली खाली गेली, हे पहा 1x 2x हे 4x। आणि मिनी व्लॉग पण बनवत असतो आपण, आपलं मिनी व्लॉगचं चॅनल आहे राहुल गवई, मेन चॅनल आहे आपलं 10,000 सबस्क्रायबरवालं। याच्यावरची बी सबस्क्रायबर ड्रॉप होऊ राहिली मित्रांनो, तर ते पाहू नंतर आपण, त्याची काळजी काही घ्यायची काम नाही। यात सगळ्यात पहिलं काय करू आपण, हे जे पाणी काढून घेऊ। आपली जी ऑडियन्स बिल्डअप करणं चालू आहे आता मराठी, नंतर हिंदी, नंतर इंग्रजी,
अशी 3-3 लँग्वेजमध्ये जेवढ्या लँग्वेज येतील तेवढ्या शिकायच्या. आणि आता काढून घेऊया बरं. हे पहा किती डब 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 निघते की नाही. तर चला हे पाहिल्यापेक्षा आपण आता पॉज करू व्हिडिओ. आता वरी काढतो आपण 1 मिनटात. येतं की नाही. आलं 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 पाणी आलं वरी. आता पाणी आल्यानंतर आता तुम्हाला दाखवतो पाणी. हे ही विहीर आपली आणि हे पाणी. हे पाणी थंड थंड पाणी. आता पाणी पिऊ. तुम्हाला दिसतंय का. हे सगळ्यात मोठा बेडा आहे. हा आंबा नियमित खारासाठी वापरला जातो. ते शाक लय भारी लागते. हा स्पेशली जो जपानचा आंबा आहे तो लाल कलरचा नाही, आपला व्हायलेट कलरचा, पर्पल कलरचा त्याच्यासारखा तयार होतो. हा याची जी आंब्याची शाक आहे तशी बनते, तयार होते. तुम्हाला दाखवीन मी. माझ्या इंस्टा हँडलवर आहे तयार. आणि आंबा तो असा पर्पल कलरचा असतो आणि शाक पिवळ्या कलरची होते. तर हा आहे आंबा. आता पाणी किती अर्ध पिलं, अर्ध राहिलं. आता